नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच घरकुल योजनेचे लाभार्थी असाल, तर एक प्रश्न नक्की पडला असेल. घरकुल योजनेचे हप्ते नेमके कसे जमा होतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया 6 स्टेपमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर घरकुल मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात टप्प्याटप्प्याने हप्ते जमा होतात. प्रत्येक हप्ता संबंधित बांधकामाची प्रगती पूर्ण झाल्यानंतरच मंजूर केला जातो. पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही पाहू शकता घरकुल मंजुरी मिळते. लाभार्थ्याचे नाव यादीत येते. कागदपत्रांची पडताळणी होते. बँक खाते व आधार लिंक असल्याची खात्री केली जाते. हे पहिल्या स्टेपमध्ये. दुसऱ्या स्टेपमध्ये घरकुल मंजूर झाल्याच्या नंतर पहिला हप्ता हा खात्यामध्ये जमा होतो. या रकमेतून घराचे पायाभरणी व सुरुवातीचे बांधकाम केले जाते. आता तिसऱ्या स्टेपमध्ये बांधकामाची पाहणी होते. म्हणजेच ग्रामसेवक, तांत्रिक अधिकारी, इंजिनियर बांधकामाची पाहणी करतात. घराचे फोटो आवास सॉफ्ट आवास ॲपवर अपलोड केले जातात. प्रगतीची नोंद झाल्यानंतर पुढील हप्ता मंजूर होतो. आता चौथ्या स्टेपमध्ये दुसरा हप्ता तुम्हाला मिळतो. यामध्ये पायाभरणी व भिंतीचे काम ठराविक स्तरापर्यंत पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता जमा होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. पाचव्या स्टेपमध्ये पुन्हा पाहणी होते. म्हणजेच अधिकाऱ्याकडून पुन्हा तपासणी केली जाते. बांधकामाची प्रगती समाधानकारक असल्यास अंतिम हप्ता मंजूर केला जातो. म्हणजेच बांधकाम जी लेवल ठरवून दिलेलं आहे त्या लेवलला आल्याच्या नंतर अंतिम हप्ता हा मंजूर केला जातो. तर 6व्या स्टेपमध्ये अंतिम हप्ता कसा मिळतो, तर घराचे छप्पर व उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम हप्ता खात्यात जमा होतो. घर पूर्ण झाल्यानंतर योजना पूर्ण झाल्याची नोंद केली जाते. आता याच्या पहिलं कसं होतं मित्रांनो, 3 हप्त्यामध्ये क्लिअर होत होते घरकुलचे पैसे. आता घरकुलचे पैसे हे 4-5 हप्त्यामध्ये जमा होतात. आता हप्ता जमा होण्यासाठी आवश्यक अटी काय असतात? आधार बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं असतं. बँक खातं सक्रिय असणं गरजेचं असतं. बांधकामाची प्रगती वेळेवर करणं गरजेचं असतं. अधिकाऱ्याने फोटो व पाहणी अहवाल अपलोड करणे गरजेचं असतं आणि PFMS आवाज सॉफ्टमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नसणे हे गरजेचं असतं. आता हप्ता केव्हा अडकू शकतो? जर आधार बँकेशी लिंक नसेल तर हप्ता अडकू शकतो. बँक खाते बंद किंवा निष्क्रिय असेल तर तुमचा हप्ता जमा होण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो. बांधकामाची प्रगती अपडेट न होणे त्यामुळे सुद्धा तुमचा हप्ता जमा होत नाही. फोटो किंवा तपासणी प्रलंबित असणे यामुळे सुद्धा तुमचा हप्ता अडकू शकतो. PFMS किंवा बँक मॅपिंगची समस्या असेल तरी सुद्धा तुमचा हप्ता हा जमा होत नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण घरकुलचे हप्ते स्टेप बाय स्टेप कसे दिले जातात याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. त्यासोबतच हप्ते का अडकतात याची कारणे सुद्धा आपण पाहिलेली आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.